हॅलो. हां सर. साहेब जरा माहिती सांगा. मी अमोल गावडे बोलतो आहे सामाजिक संघर्षमधून. तुमचं लग्नाचं कोण आहे? लग्नाचं मीच आहे सर. तुम्ही या स्वतः. बरं. आणि काय जन्मतारीख आहे तुमची? माझी 21/6/1980. 21/6/80. हां 21/6/1980. 80. हां 80. 1980. हां 80. बरं. म्हणजे लग्न झालं होतं का पहिलं? हो लग्न झालं होतं माझं. घटस्फोट झाला आहे का? हो घटस्फोट झालेला. ठीक आहे. मुलं वगैरे आहेत का? हो एक मुलगा आहे, हां. एक मुलगी आहे. किती वर्षाचे आहेत? मुलगा माझा 18 वर्षाचा आहे, मुलगी माझी 16 वर्षाची. मुलगी लहान आहे. हां 16 वर्षाची. बरं. हा मुलगी लहान. ठीक आहे. बरं. आणि काम काय करता तुम्ही? हो मी ड्रायव्हरिंग करतो, प्रिन्सिपलच्या गाडीवर आहे. प्रिन्सिपल. मी अकोल्यात आहे, सध्या मी अमरावतीला आहे. सध्या अमरावतीला आहेत. हा मी सध्या अमरावतीला जॉबचं आमचं सरचं ट्रान्सपोर्ट झालं तर मी इकडे गेलाय. तसं अकोल्याला माझं घरदार वगैरे आहे. हां 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 हां. अकोल्याला कसं घर आहे तुमचं? अकोल्याला माझा 3 रूम आहे 3 रूम. हां आणि 3 वगैरे वरता गेलाय. हां हां हां. बरं बरं. ठीक आहे चालेल. आणि आता पगार वगैरे किती आहे? पगार मला आता 20,000 आहे आणि घरचं भाडं येते मला 5,000. 25 लोक जाते मला. 25,000 होतं टोटल. बरं. हो. ठीक आहे चालेल. आणि तुमचा नंबर सांगा जरा, मोबाईल नंबर. माझा नंबर 83 83 0 0 8 8 51 51 71. 51 71. हां 51 51 71. बरं. हां म्हणजे 83 हां 83 08 51 51 71. हां बरं बरं. हां 51 51 71. ठीक आहे. चालेल. आणि अपेक्षा काय तुमच्या? अपेक्षा मला अशी काही माझी अट नाही. घर मला असं मिळून घेणारी चालते पाहिजे मला. ती समजूतदारीनं सगळं मला माझ्या मुलाला मला घेऊन चालणारी, मी तिला घेऊन चालणारा, एकमेकाला समजून घेणारा चालेल मला. असं मला काही म्हणजे शिक्षणाची अट नाही आहे आणि असं काही जातीची मला अट नाही आहे. जातीची पण अट नाही. बरं. आणि ठीक आहे चालेल. मूल वगैरे असेल तर? चालेल ना मला. मुलगा मुलगी काय चालेल? काही चालेल मला. तर मुलगा असेल म्हणजे चालेल. फक्त कसं तिने माझ्या मुलाला सांभाळलं पाहिजे, मी तिच्या मुलाला सांभाळ, एकामेकाला घेऊन चाललं पाहिजे बस. अशा समजदार मला मुलगी नाही. अरे वा. हां हां छान. तुमचं म्हणजे कसं सर हां बोला. असा भेदभाव नाही झाला पाहिजे. त्यांची मुलगा आहे माझी मुलगी असं नाही. असं समजा आमचं जीवन नवीन पुढे आपलेच मुलं आहे असे मला घेऊन चालणार पाहिजे. बरं. जात कुठली तुमची? माझी जात ठाकूर सर. ठाकूर. हां बरं. आणि अकोल्याचे मूळ तुम्ही? मग मी तसा जळगाव खांदेच आहे. हां. पण अकोल्यात माझी फॅमिली 40 वर्ष अगोदर अकोल्यात आलेला आहे. होय का? हां 1 मिनिट. हां थांबा. हां बोला. हां सांगा. तर मी तसा जळगावचा आहे. नंतर मी अकोल्यात आधी माझ्या आजी बाबा इकडे सगळे आलते तर आम्ही 40-50 वर्षापासून इकडेच राहिले. होय काय? हां ठीक आहे चालेल. माझे रिश्तेदार भुसावळ, खामगाव इकडे या साईडला आहे. बरं. ठीक आहे चालेल. मी आमचं घर रोडला आहे ना, गाड्या जातात ना, म्हणून थांबावं लागलं मला. मी हे करतो, पोस्ट करतो हे सगळं. बरं ठीक आहे. हां बरं. हां सांगा. जसं काय बहिणी वगैरेची माहिती देऊ का? हां सांगा ना. हो. मला 3 बहिणी आहे. 3 बहिणी एकटाच आहे. मी एकटाच आहे आणि 3 बहिणीचे लग्न झालेले आहे. हो. आई वडील? हो. आई वडील आहेत? हॅलो. हा दादा. आई वडील आहेत का? हो आई वडील आहे ना माझ्याकडे. होय ना. ते कुठे राहतात म्हणजे? माझ्याकडेच आहे आता अमरावतीला आहेत. बरं. म्हणजे ते जॉब करतात तिथे आहेत. आता तुम्ही नाही आई वडील शिक्षक आहेत. पहिला बस घरीच राहतात. हां. जॉब मी एकटाच करतो, मी कमावतो. बरं. मुलं शिक्षण करून आले. आणि भाड्याला कुठलं घर लावलात? भाड्याचं म्हणजे मी सिक्युरिटी गार्ड खाली आमची बिल्डिंग आहे, मोठी बिल्डिंग मध्ये मी सिक्युरिटी गार्ड म्हणजे हे राहतो. ठीक आहे चालेल. असू दे.
ठीक आहे, मी पोस्ट करतो. मी सांगतो दादा मी हां बोला बोला बोला. अजून तुम्हाला हे सांगतो की जसं मला सांगणार की माझं एवढी काही धनदौलत नाही आहे. फक्त मी जिच्या संगी लग्न करेल तिला 8 लोक घेऊन वर साथ देऊ शकतो आणि तिला मी सुखी ठेवू शकतो. अरे वा, हां हां, हे महत्त्वाचं होतं, हे स्पष्ट सांगायचं. कसं दादा माझं धनदौलत शेती आहे ना वगैरे ना काही नाही. मी जिच्या संगी लग्न करेल तिला जीवनभर साथ देऊ शकतो, चटणी भाकर खाऊन खुश ठेवू शकतो का, एवढंच आहे माझ्याकडे. बरोबर. माझं काही इष्ट वगैरे काही नाही आहे. बरोबर बरोबर, छान छान. कसं दादा स्पष्ट बोललो ते चालते ना. हो खरं आहे. ती कुणाची मीठ भाकरी खाल्ली तरी संसार चांगला चालला पाहिजे. आता भात बनवला ती कोणाची म्हणते, आज तिच्या मुलाला मी कोणा आले तिला त्रास आहे. जसं आज माझी बहीण मा बहिणीला त्रास झाला, माझं सुख मन मुक्ती. आज ती कोणाची बेगा कोणाची मुलगी आहे दादा. कोणाचा हे म्हणजे संसार खराब करून फायदा नाही, कोणाची जिंदगी खराब करून द्या. होय होय होय, बरोबर. माझं म्हणणं आहे दादा. बरोबर. आपल्या बहिणीला तकलीफ झाली ती कोणाची. आता तुम्ही गाडी कुठली चालवता? गाडी म्हणजे कसली गाडी आहे ती? गाडी 4 व्हीलर आहे, स्विफ्ट डिझायर गाडी आहे दादा. सरला 3.5 महिने आहे, 3.5 घरी आणणार मला. आणि तसं मग मी रविवारी वगैरे सुट्टी राहायची तर मग मी असं ते दुसऱ्या गाडीवर बी जातो. मग असं 700-800 रुपये ते बी मिळतात मला. आता खाली नाही राहत दादा. बरोबर बरोबर. हो हो हो. काम करून दादा तर आपलं घर चालतं चालू ना का. हो खरं आहे खरं आहे खरं आहे. मला साहेब ना 2 वेळा कट करावा लागला फोन. म्हणजे कट म्हणजे पॉज केला फक्त. त्याचं कारण काय माहिती आहे? कारण आमचं रोडवर घर आहे आणि गाड्या बाजूने जातात. आता नवीन घर इथे जे बांधकाम झालं ना तिथे आम्ही आता राहायला आलो इकडे, आणि तिथे गाड्या बाजूने जातात. त्याच्यामुळे कसं थोडं डिस्टर्ब होतं आणि म्हणून पॉज करावं लागलं. बाकी मी अजूनपर्यंत कुठल्याही व्हिडिओला कट लावत नाही, सगळं ओरिजिनल दाखवतो मी. आणि माझे सगळे व्हिडिओ ओरिजिनलच असतील. नाही बरं दादा, मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसात मी करतच नव्हतो दादा. लग्न पण खाऊन करावं लागलं दादा. मी कामाधंद्याला जातो, शिक्षण आई बाबा घरी राहतात. थोडंसं जीवन साथी भेटलं तर आता मी तिच्या संग बोलू शकतो, ते मला बोलू शकतो. लेकर संग नाही बोलू शकत ना दादा मी एवढं. हो ठीक आहे, चालेल. मी साहेब मी हे पोस्ट करतो हे सगळं. हो हो ठीक आहे. मुलीने हे बघा, हा मुलगा जो आहे सेकंड मॅरेज आहे आणि त्यांना 2 मुलं आहेत आणि 80मधला नवरा मुलगा आहे, घटस्फोट झालेला आहे आणि ड्रायव्हरचं नोकरी करतो आहे. प्रामाणिकपणे सगळी मतं त्याने सांगितलेली आहे त्या मुलाने, समजलं ना. नंबर पण दिलेला आहे, तो नवरा मुलाचा संपर्क आहे. नवरा मुलाचा संपर्क घ्या. 8308515171 हा नवरा मुलाचा नंबर आहे. जेणेकरून तुम्ही डायरेक्ट मुलाला कॉल लावा. मुलगा प्रामाणिकपणे सगळं काही सांगतो आहे. विचार करा, कसं आहे, पैसा बघण्यापेक्षा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. कुठेतरी एक चांगला सुखाचा घास मिळणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथे ज्या मुलींना हा मुलगा चालत असेल त्यांनी कॉल करायला हरकत नाही. इथे कोणताही एजंट नाही, डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता त्याला आणि डायरेक्ट तुमची मतं एकमेकांना मांडवू शकता, समजलं ना. आणि आम्ही जेवढ्या बातम्या देतो सगळ्या बातम्या आमच्या खऱ्या असतात. सामाजिक संघर्ष लक्षात ठेवा, कारण सगळ्या बातम्या आम्ही खऱ्या सांगतो आहे. कुठेही 2 नंबरचं काम आम्ही करत नाही आहोत. जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर इतर लोकांना शेअर करायला अजिबात कचरू नका, कारण इतर लोकांना पण कळू द्या. बऱ्याच ठिकाणी ज्या फसवणूक होत आहेत लग्नाच्या नावाखाली, सगळीकडे लुटालूट चालू आहे, ती सगळी बंद झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. सामाजिक संघर्ष एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.